नमस्कार. विज्ञानयात्री अल्फ्रेड गिलमन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री अल्फ्रेड गिलमन हे अमेरिका देशाचे औषधशास्त्रज्ञ आणि सन 1994 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. जी प्रथिन हा त्यांच्या संशोधन कार्यातील विषय आहे. जी प्रथिने हे पेशी आवरण यावरील जी प्रथिन जोड स्वीकृती बंधू, जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टर्स यांच्या बाह्य पेशीय सेल्युलर सक्रियकरण आणि पेशीमधील जीवनक्रिया यांच्यातील एक महत्त्वाचा मध्यस्थ आहे. मार्टिन रॉडबेल आणि अल्फ्रेड गिलमन यांनी जी प्रथिन यांचा शोध लावला आणि जी प्रथिन यांचे पेशीच्या कार्यप्रणालीत भौतिक आणि रासायनिक संकेतांचे रूपांतरण सिग्नल ट्रान्सडक्शन संदर्भातील भूमिका स्पष्ट केले. जी प्रथिनांचे पेशी कार्य प्रणालीतील भौतिक आणि रासायनिक संकेतांचे रूपांतरण म्हणजे सिग्नल ट्रान्सडक्शन या संशोधन कार्यासाठी मार्टिन रॉडबेल यांच्यासोबत अल्फ्रेड गिलमन यांना सन 1954 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जी प्रथिने यांना ग्वानिन न्यूक्लियोटाइड बाइंडिंग प्रोटीन्स असेही म्हणतात. जी प्रथिने हा समूहाचे कार्य म्हणजे पेशींच्या आत आण्विक स्विच यांची भूमिका बजावणे, पेशी बाहेरील विविध उत्तेजने यापासून संकेत सिग्नल तयार करणे आणि पेशीच्या आतील भागात प्रसारित ट्रान्सड्यूस करणे या एकमेव हेतूसाठी जी प्रथिने ही अविरतपणे कार्यरत असतात. जेव्हा जी प्रथिने ग्वानोझिन ट्रायफॉस्फेट GTP यांच्यासोबत जोडून बंद स्वरूपात असतात तेव्हा ते कार्यरत क्रियाशील अवस्थेत चालू असतात आणि जेव्हा जी प्रथिने ग्वानोझिन डायफॉस्फेट GDP यांच्यासोबत जोडून बंद स्वरूपात असतात तेव्हा त्यांची क्रियाशीलता थांबते. होमिओस्टॅसिस यासारख्या विविध प्रणालीगत कार्याचे नियमन जी प्रथिने यांच्या मध्यस्थीने होते. अल्फ्रेड गिलमन यांचा जन्म दिनांक 1 जुलै 1941 रोजी अमेरिका देशातील न्यू हेवन कनेक्टिकट या शहरात झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सन 1962 मध्ये येल विद्यापीठातून अल्फ्रेड गिलमन यांनी जीवशास्त्र विषयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षणानंतर त्यांनी बरोज वेलकम अँड कंपनी या संस्थेत ॲलन कॉनीसोबत संशोधन कार्य केले. त्यांनी केस वेस्टर्न स्कूल ऑफ रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथे काही काळ अभ्यास केला. सन 1965 मध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण आणि सन 1969 मध्ये संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण केले. सन 1969 ते सन 1971 या कालावधीत त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेत मार्शल निरेनबर्ग या शास्त्रज्ञासोबत संशोधन कार्य केले. त्यानंतर सन 1971 ते सन 1981 या कालावधीत ते युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेत औषधशास्त्र फार्माकॉलॉजी या विषयाच्या प्राध्यापक पदावर कार्यरत होते. सन 1981 ते सन 2009 या कालावधीत ते डॅलस येथील टेक्सास युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेस्टर्न मेडिकल सेंटर या संस्थेत औषधशास्त्र फार्माकॉलॉजी या विभागाचे अध्यक्षपद भूषविले. सन 2009 मध्ये सेवानिवृत्तीनंतर ते कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ टेक्सास या संस्थेत मुख्य वैज्ञानिक अधिकारी या पदावर कार्यरत होते. जी प्रथिना शोध हा पेशीमधील सिग्नल वहन समजण्यासाठी एका अभ्यासाअंतर्गत केला गेला. हा शोध म्हणजे एक क्रांतिकारी टप्पा होता. सन 1980च्या दशकात अल्फ्रेड गिलमन आणि मार्टिन रॉडबेल यांनी हा शोध लावला. या अभ्यासपूर्ण शोधासाठी त्यांना सन 1994 मध्ये फिजिओलॉजी किंवा मेडिसिनचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. जी प्रोटीन म्हणजे नेमके काय? जी प्रथिने ही पेशीच्या आवरणावर आढळणारी विशेष प्रथिने आहेत. जी हे नाव ग्वानोझिन ट्रायफॉस्फेट या घटकाशी जोडले जाण्याच्या क्षमतेवरून पडले आहे. शरीराचे हार्मोन्स किंवा न्यूरोट्रान्समीटर पेशीबाहेरून संदेश पाठवतात तेव्हा
पेशींच्या आत योग्य ती क्रिया घडवून आणण्याच्या कार्यात हे प्रथिन एक ट्रान्सड्यूसर संदेशवाहक म्हणून प्रमाणे काम करतात. जी प्रथिनांचा शोध संदर्भात मार्टिन रॉडबेल यांनी पेशीवर प्रयोग करताना हे शोधून काढले की पेशीच्या बाहेरील हार्मोनचा प्रतिसाद देण्यासाठी पेशीला विशिष्ट ट्रान्सड्यूसर संदेश पाठवणारे प्रथिनांची गरज असते. आल्फ्रेड गिलमन यांनी प्रयोगाद्वारे दाखवून दिले की जेव्हा संदेशवाहक रेणू उदाहरणार्थ ॲड्रिनालिन रिसेप्टरला जोडला जातो तेव्हा जी प्रोटीन सक्रिय होते आणि पेशीच्या आतील एन्झाईम्सना संदेश देते. निष्क्रिय अवस्थेत जी प्रोटीनमध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा हे 3 उपघटक असतात. या स्थितीत अल्फा उपघटकाला GDP जोडलेला असतो. सक्रिय अवस्थेत जेव्हा बाहेरील सिग्नल किंवा संप्रेरक रिसेप्टरला चिकटतो तेव्हा GDPचे रूपांतर GTP मध्ये होते. यामुळे अल्फा उपघटक वेगळा होतो आणि पेशीच्या आतील चयापचय प्रक्रिया सुरू करतो. आपल्या शरीरातील निम्म्याहून अधिक औषधे रक्तदाब, ॲलर्जी किंवा मानोपचारातील औषधे याच रिसेप्टरवर काम करतात. रॉबर्ट लेप्कोविट्स आणि ब्रायन कोबिल्का यांनी सन 2012 मध्ये नोबेल पारितोषिक जी प्रथिने जोडलेल्या रिसेप्टरच्या अचूक नकाशे तयार केल्याबद्दल मिळाले होते. रॉबर्ट लेप्कोविट्स यांनी सन 1968 पासून या रिसेप्टरचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि बीटा ॲड्रिनर्जिक रिसेप्टर कसे काम करतात तसेच त्यांना बंद करण्याचे काम बीटा ॲरेस्टिन नावाचे प्रथिन कसे करते हे उलगडून दाखवले. ब्रायन कोबिल्का हे लेप्कोविट्स यांच्या प्रयोगशाळेत पोस्ट डॉक्टरल फेलो होते. त्यांनी सन 2011 मध्ये क्ष किरण क्रिस्टलोग्राफी वापरून या रिसेप्टरचे अतिशय अचूक 3D चित्र तयार केले, ज्यामुळे औषधे पेशीवर नेमके कशी परिणाम करतात हे स्पष्ट झाले. त्यांच्या या कार्यामुळे औषध निर्मिती क्षेत्रात क्रांती झाली असून अनेक आजारावर अधिक प्रभावी औषध बनवणे शक्य झाले आहे. पेप्टाइड संप्रेरके पेशींच्या कार्यावर प्रभाव टाकण्यासाठी पेशींच्या पडद्यावर कार्य करतात. त्या यंत्रणेचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल आल्फ्रेड गिलमन यांना सन 1984 मध्ये कॅनडा गार्डनर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. सन 1989 मध्ये गिलमन यांना मूलभूत वैद्यकीय संशोधन कार्यासाठी आल्बर्ट लष्कर पुरस्कार तसेच कोलंबिया विद्यापीठाकडून एडविन क्रेप्स लुईसा ग्रॉस हॉर्टविज पुरस्कार मिळाला. सन 1995 मध्ये गिलमनला अमेरिकन अकॅडमी ऑफ अचिव्हमेंटचा गोल्डन प्लेट पुरस्कार मिळाला. सन 2005 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साऊथवेस्टर्न मेडिकल स्कूल डॅलस येथे डीन या पदासाठी निवडले गेले. त्यांनी अमेरिकन वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या सल्लागार मंडळावर काम केले. ही संस्था अमेरिकन सरकारमध्ये ध्वनी विज्ञानाचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित करते. सन 1980 मध्ये त्यांची राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी सदस्य म्हणून निवड झाली. सन 2013 मध्ये त्यांची अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्च अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे फेलो म्हणून निवड झाली. त्यांची अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे सदस्य म्हणून निवड झाली. केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी, येल युनिव्हर्सिटी, शिकागो युनिव्हर्सिटी आणि मियामी युनिव्हर्सिटीमधून त्यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाली. आल्फ्रेड गिलमन यांनी हे एक ख्यातनाम अमेरिकन औषधशास्त्रज्ञ आणि जैवरसायनशास्त्रज्ञ होते. पेशीमधील संदेशवहन करणाऱ्या जी प्रथिन या रेणूंचा शोध लावल्याबद्दल त्यांना सन 1994च्या शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार मार्टिन रॉडबेल यांच्यासोबत विभागून देण्यात आला. जी प्रथिने ही पेशींच्या बाहेरील संकेतांना आतील भागात पोहोचवण्याचे काम करतात, ज्यामुळे पेशी योग्य प्रतिसाद देऊ शकतात. या शोधाने वैद्यकीय संशोधन क्षेत्रात क्रांती घडली. पेशीमधील सिग्नल ट्रान्सडक्शन प्रक्रियेत जी प्रथिनांची भूमिका स्पष्ट केल्याबद्दल त्यांना सन 1994 सालचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आले. त्यांनी येल विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी आणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीमधून MD PhD पूर्ण केले. व्हर्जिनिया विद्यापीठ आणि टेक्सास युनिव्हर्सिटी ऑफ साऊथवेस्टर्न मेडिकल सेंटर डॅलस येथे त्यांनी फार्माकॉलॉजी विभागाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांचे वडील आल्फ्रेड गिलमन सिनियर हे देखील एक प्रसिद्ध फार्माकॉलॉजिस्ट होते.
त्यांच्या सन्मानार्थ गिलमनचे मधले नाव गुडमन असे ठेवले आहे. त्यांनी व त्यांचे वडील अल्फ्रेड सिनियर यांनी औषधशास्त्राच्या अभ्यासासाठी जागतिक पातळीवर प्रमाण मानले जाणारे द फार्माकॉलॉजिकल बेस ऑफ थेरॅप्युटिक्स हे पुस्तक तयार करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. दिनांक 23 डिसेंबर 2015 रोजी डॅलस येथे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने अल्फ्रेड गुडमन गिलमन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री अल्फ्रेड गुडमन गिलमन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.